नांदेड जिल्ह्यातील काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेबांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला। यावेळी त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत कार्य पोहोचविण्याच्या व पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या। तसेच नागरिकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी प्रशासनाने दक्ष व सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर संभाजी वाघमारे, तालुका प्रतिनिधी नायगाव। आज नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे। प्रत्येक गावामध्ये पाणी नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे येत आहे। मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण गावातल्या जे उंच ठिकाण आहे त्या सुरक्षित स्थळी सर्वप्रथम आपण जावं। जी काही आपली लोक शेताकडे असतील, जनावर असतील, ते आपण लवकरात लवकर हलवावं, कारण मोठ्या प्रमाणात सर्व दूर पाऊस महाराष्ट्रामध्ये आहे। तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात कालपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे संपूर्ण उमरी, धर्माबाद, देगलूर, मुखेड आणि नायगाव या पूर्ण तालुक्यामध्ये बॅकवॉटरचं पाणी येत आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारे नदी नाले हे ओसंडून या ठिकाणी वाहत आहेत रोड लगत। आज मी मांजरमला या ठिकाणी जात असताना कोलंबी आणि मांजरमचा नाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे सर्व रस्ते बंद झालेले आहेत। आणि मी परत एकदा संपूर्ण नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सतर्क रहा, जागरूक रहा, सुरक्षित स्थळी आपण जावं। आपण बघू शकता की कशा प्रकारे हे पूर्ण शेतामध्ये पाणी येत आहे। संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहावयास मिळत आहे आणि आपण सर्वांनी काळजी घ्यावी। मी कलेक्टर साहेबांनाही बोललेलं आहे, प्रशासनालाही सूचना केलेल्या आहेत की त्वरित जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना गावात जाण्याच्या सूचना कराव्यात आणि आपल्या प्रशासनाच्या संपर्कात राहून प्रशासनाने आपली सूत्र लवकरात लवकर हलवावी, एवढी सूचना प्रशासनाला मी केलेल्या आहे। आणि त्यांना पाणी सगळं त्यांना जुन्या कारल्यामध्ये ओढवलंय। ते आता ते बरेच लोक ते मुंबईला गेले त्या मोर्चासाठी, त्याच्यामुळे ते परेशान झाले तिकडे। जुनं कारला आणि नवं कारला हो। आणि इथं मी मांजरममध्ये आहे, मांजरमध्ये बरेच जे घरं आहेत सखल भागामध्ये त्याच्यामध्ये पाणी साचले। पण माझं म्हणणं काय आहे, आता पाण्यामध्ये जे नुकसान झाले ते पंचनामे करायला हवा। आता ते उद्या येऊन पंचनामे करतो म्हटलं तर पाणी निघून जाते, त्यांचं नुकसान कसं दिसेल आपल्याला? हो नाही, ते माझं म्हणणं काय, जे तलाठी आणि मंडळ अधिकारी ज्यांना ते गावं दिलेले आहेत तिथं त्यांनी आता तिथं राहावं। आता मांजरमध्ये आल्या तलाठी आहे बघा, आता मांजरमध्ये आलो, तलाठी होते म्हणजे पण कुठे गेलेत? त्यांना हेडक्वार्टरला ग्रामपंचायतमध्ये बसून राहायच्या सूचना करा सगळ्यांना। हो ते मुलं काढायला गेलेत, बरोबर आहे, बसमध्ये मुलं अडकलेत म्हणे काहीतरी। पण आज आता हे बघा, आज सगळ्यांना सूचना करा, रात्री गावात मुक्काम करा म्हणावं आणि तुम्हाला तोपर्यंत काय गावाची खरेदी परिस्थिती आहे ती कळणार नाही। मुक्काम करणं जरुरी आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।